गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम. बघा, हा युनिट नंबर 5 जो आहे तो मेकॅनिकल ब्रांच जो रिलेटेड ग्रुप आहे. मेकॅनिकल ब्रांच साठी हा सेकंड व्हिडिओ आपण स्टडी करत आहोत. तर या सेकंड व्हिडिओ मध्ये आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन स्टडी करत होतो. ऑलरेडी आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन स्टडी केलंय. बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन ऑलरेडी स्टडी केले. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. तर तो फॉर्म्युला आहे बघा, P of R is equals to NCR P raised to power R Q raised to power N minus R, right? N is nothing but number of trials. म्हणजे आपण किती वेळा तो एक्सपेरिमेंट केलाय. Out of 10, how many times we want that success? R times. Exact R, at least R, at most R असे वर्ड आले ना. P म्हणजे सिंगल ट्रायल मध्ये असणारा सक्सेस. and Q म्हणजे सिंगल ट्रायल मधला फेल्युअर. फेल्युअर आणि सक्सेस याचे दोन टर्म्स आहेत. ते आपल्या एक्सपेरिमेंटशी रिलेटेड आहेत. म्हणजे पॉइंट टॉस केला, आपल्याला हेड पाहिजे. हेड आलं ते आपल्यासाठी सक्सेस आहे. हेड नाही आलं ते आपल्यासाठी फेल्युअर आहे. म्हणजे दोन्ही 50-50% आणि इथं P माहिती असेल तर Q काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे 1 - P. Q = 1 - P किंवा P = 1 - Q. या दोन्ही फॉर्म्युल्याने तुम्हाला ती टर्म कॅल्क्युलेट करता येते. ओके, ऑलरेडी हा पार्ट आपण डिस्कस केलाय. P of R = NCR. हा तुम्हाला कॉम्बिनेशनचा टर्म कॅल्सी वरती सांगितलंय कसा काढायचा आहे तो. ओके, आता जो नेक्स्ट टर्म आहे तो आहे पॉइझन्स डिस्ट्रीब्यूशन. आता पॉइझन डिस्ट्रीब्यूशन साठी एक फॉर्म्युला आहे. P of R = e raised to power -m to the power r divided by r फॅक्टोरियल. फॅक्टोरियल सगळ्यांना माहिती आहे. फॅक्टोरियल म्हणजे त्या नंबर पासून 1 पर्यंत डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये मल्टिप्लिकेशन. म्हणजे 1 फॅक्टोरियल 1, 2 फॅक्टोरियल 2 * 1, 3 फॅक्टोरियल 3 * 2 * 1, 4 फॅक्टोरियल 4 * 3 * 2 * 1. म्हणजे ज्या नंबरचा फॅक्टोरियल काढायचा आहे त्या नंबर पासून डिक्रीज करत करत 1 पर्यंत 1 पर्यंत जर मल्टिप्लिकेशन जे मल्टिप्लिकेशन येतं ते मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय आहे, फॅक्टोरियल. याला काय म्हणायचं आहे, फॅक्टोरियल नोटेशन. उलटा आय. उलटा आयचा मीनिंग काय आहे, फॅक्टोरियल नोटेशन. सो वेअर m इज नथिंग बट मीन. m चा मीनिंग आहे मीन आणि मीन इज कॅल्क्युलेटेड बाय n into p. परत what is n? n is equals to number of trials or number of trials किंवा number of samples सुद्धा म्हणू शकता तुम्ही. किती सॅम्पल आहे आपल्या एक्सपेरिमेंट मध्ये, आपण किती क्वांटिटीज घेतल्या त्याचं मीनिंग म्हणजे n. p प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आणि हा ऑलरेडी माहिती आहे e म्हणजे काय आहे, तर तो आहे आपला एक्सपोनेन्शियल. आपण एक्सपोनेन्शियल मधला e⁻x माहिती आहे सगळ्यांना. तर e⁻x एक्सपोनेन्शियल टर्म. e⁻⁻m ही काय आहे, एक्सपोनेन्शियल टर्म आहे. तर मीन काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. मीन m into p. आणि फर्स्ट डायरेक्ट फॉर्म्युला काय आहे, P of R = e⁻m to the power r divided by r factorial. So this is the formula notation घ्या. कारण फॉर्म्युला सुद्धा एक्झाम मध्ये MCQ मध्ये फॉर्म्युला विचारू शकतात. पॉइझन डिस्ट्रीब्यूशन इज 4 ऑप्शन देणार. हा फॉर्म्युला सहज विचारू शकतात. किंवा हा फॉर्म्युला देणार, हा कशाचा फॉर्म्युला आहे ती नावं देणार. पॉइझन डिस्ट्रीब्यूशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन, नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन, अजून एक नाव देणार. असं पण विचारू शकतात. MCQ कसाही विचारता येतो, राईट. तुमची आपली तयारी ठेवायची त्याला कसं येतं. तर हा फॉर्म्युला लक्षात आला. ओके, आणि हा फॉर्म्युला आता तुम्ही म्हणा P of R, आपला P of R बायनॉमियलचा हा पण आहे NCR P raised to power R Q raised to power
n मायनस आर. हा फॉर्म्युला कधी वापरायचा आणि तो फॉर्म्युला कधी वापरायचा? तर इथं n इज लार्ज, जेव्हा n लार्ज असेल म्हणजे मोठा नंबर असेल, अँड p इज स्मॉल. n इज लार्ज अँड p इज स्मॉल. पण इथं हा फॉर्म्युला कधी वापरायचा? n is small as compared to that one and p is large. लार्ज म्हणजे आता प्रोबॅबिलिटी सिंगल ट्रायलची 1 आहे, 1 च्या जवळ असणारा नंबर. इथं 1 च्या जवळ नसणारा नंबर म्हणजे थोडासा 0 च्या जवळ असणारा नंबर. असे नंबर्स येतील त्यावेळेस त्या टर्म्सला. आणि अशी एक टर्म दिसली e एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल दिसला की तुम्हाला कुठला फॉर्म्युला वापरायचा? पॉइसन डिस्ट्रीब्यूशन वापरायचं, राईट? हा बायनॉमियलचा आहे. सो वी विल स्टार्ट विथ द एक्झाम्पल. एक्झाम्पल वरून अजून तुम्हाला क्लिअर होईल. वन बाय वन आपण एक्झाम्पल स्टार्ट करू. फर्स्ट एक्झाम्पल बघा. फर्स्ट प्रॉब्लेम थोडासा केअरफुली बघा. पहिला प्रॉब्लेम आहे तो समजला की पुढचे प्रॉब्लेम समजतात. द प्रोबॅबिलिटी ऑफ एन ॲटम डिफेक्टिव्ह इज 0.005 full stop. What is the probability that exactly 3 atoms in a sample of 200 are defective? आणि ब्रॅकेट मध्ये ही व्हॅल्यू दिली आहे e raised to power -1 is equals to 0.3679. ओके. आता e raised to power -1 दिलेली तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला इथं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यूज करायचं आहे का पॉइझन याचा प्रश्नच येणार नाही. तर पॉइझन डिस्ट्रीब्युशन यूज करायचं आहे, कारण पॉइझन डिस्ट्रीब्युशनच्या फॉर्म्युल्यामध्येच ई रेस्ट ई ची टर्म आहे. आणि ई ची टर्म दिसली की तुम्हाला पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, राईट. सोल्युशन बघा. गिवन काय काय आयटम दिले ते टर्म्स लिहा. टोटल नंबर ऑफ सॅम्पल. सॅम्पल किती आहे आपल्याकडे? 200. इन सॅम्पल ऑफ 200. ओके. 200 पैकी किती सॅम्पल डिफेक्टिव्ह पाहिजे? 3. सो एक्झॅक्टली 3 म्हणलेले म्हणजे r इज इक्वल्स टू 3. आणि एक सॅम्पल एन ॲटम म्हणजे एक ॲटम डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी दिली आहे 0.005. म्हणजे ही व्हॅल्यू कशाची असणार आहे? p ची व्हॅल्यू 0.005. सिंगल ॲटम डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी 0.005. देयर आर टोटल नंबर ऑफ सॅम्पल्स आर 200. आउट ऑफ 200 वी वांट 3 सॅम्पल्स आर डिफेक्टिव्ह and 1 sample defective probability will be 0.005. कळतं? टोटल सॅम्पल मध्ये किती ॲटम्स आहेत आपल्याकडे? टोटल 200. 200 पैकी एक्झॅक्टली किती ॲटम डिफेक्टिव्ह पाहिजे आपल्याला? 3. म्हणजे n ची व्हॅल्यू 200, r ची व्हॅल्यू 3. लक्षात येतं? आणि एक ॲटम डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे सक्सेस आपल्यासाठी तो किती आहे? 0.005. सो देयरफॉर मीन m इज इक्वल्स टू, मीन साठी हा फॉर्म्युला आहे np. मीन साठी काय फॉर्म्युला वापरायचा? np. म्हणजे तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी हा टर्म लिहितो मीन. m म्हणजे मीन इज नथिंग बट n into p. सो m इज इक्वल्स टू n 200 multiplied by p 0.005. सो 200 multiplied by 0.005 कॅल्सी वरती ठेवा तर ती व्हॅल्यू येते m इज इक्वल्स टू 1. m ची व्हॅल्यू काय येते? 1. राईट. सो देयरफॉर by Poisson's distribution काय फॉर्म्युला पॉइसन डिस्ट्रीब्यूशनचा? p of r is equals to e raised to power m to the power r divided by r factorial. ठीक आहे. व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे n p r m सगळ्या व्हॅल्यू अवेलेबल आहेत. So p of r means 3. Probability of 3 is equals to e raised to power -1 to the power r म्हणजे 3 divided by 3 factorial. Very simple, right? e raised to power -1 ची व्हॅल्यू ऑलरेडी दिली आहे 0.3679 into 1 चा थर्ड पॉवर 1च येतो. 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 into 2 into 1. 3 फॅक्टोरियल म्हणजे काय? 3 into 2 into 1 म्हणजे 6. म्हणजे ही टोटल व्हॅल्यू येते
0.3679 डिवाइडेड बाय 6. कॅल्क्युलेशन करा. कॅल्सी वरती व्हॅल्यू ठेवा. तर ती कॅल्सी वरती व्हॅल्यू काय येते बघा 0.0613. 0.0613. So this is probability of 3. म्हणजे 3 ॲटम डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी काय येते 0.0613. आता तुम्हाला लक्षात घ्या हा e raised to power -1 ही टर्म दिली म्हणून आपल्याला इथे e raised to power -1 ची व्हॅल्यू लक्षात आली. जर सपोज करा जर e raised to power -1 दिला नसेल तर कसं यूज करायचंय. तर तुमच्याकडे सगळ्यांकडे कॅल्क्युलेटर असणं मस्ट आहे. सायंटिफिक कॅल्क्युलेटर नॉन प्रोग्रामेबल कॅल्क्युलेटर असणं गरजेचं आहे. नॉन प्रोग्रामेबल कॅल्क्युलेटर मध्ये जेव्हा आपल्याला e raised to power समथिंग काढायचं आहे म्हणजे e raised to power n काढायचं आहे, e raised to power 1 काढायचं आहे, e raised to power 2 काढायचं आहे, तर त्यावेळेस अशा वेळेस आपल्याला यूज करायचं आहे कॅल्सी मध्ये एक शिफ्टचं ऑप्शन आहे. शिफ्ट दिसतं तुम्हाला कॅल्सी वरती. दुसरं ln ऑप्शन आहे शिफ्ट प्लस ln आणि त्याच्यानंतर हा टर्म 1 2 3 जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू पुट अप करायची शिफ्ट प्लस ln म्हणजे हा व्हॅल्यू म्हणजे हा आहे एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू काढायची. तर एक्सपोनेन्शियल व्हॅल्यूची यूज करायसाठी आपल्याला ही की यूज करायची शिफ्ट प्लस ln दाबून कोणत्या टर्मची व्हॅल्यू काढायची. म्हणजे सपोज करा मला e raised to power 1 ची व्हॅल्यू काढायची तर मी काय करणार e raised to power 1 साठी शिफ्ट प्लस ln आणि ब्रॅकेट मध्ये 1 करणार. मला सपोज ही व्हॅल्यू काढायची तर मी कोणतं यूज करणार शिफ्ट प्लस ln ब्रॅकेट मध्ये 2 ठेवा. जर -2 ची व्हॅल्यू काढायची असेल तर -2 ठेवायचं ब्रॅकेट. जर नसेल दिला असेल तर काढायची आवश्यकता नाहीये. दिला नसेल तर कॅल्सी वरती ही व्हॅल्यू काढता येते e raised to power -1 ची व्हॅल्यू कॅल्सी वरती ही येते. तुम्ही बघा ट्राय करून 0.3679 ही व्हॅल्यू येते का. शिफ्ट प्लस ln दाबायचा ही व्हॅल्यू येते. सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. व्हेरी सिंपल. काय काय क्वेश्चन्स विचारायचे किती सॅम्पल आहेत टोटल, त्या सॅम्पल पैकी किती डिफेक्टिव्ह किंवा किती युजेबल आहेत. दुसरा क्वेश्चन विचारायचा आहे सिंगल प्रॉडक्ट डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे p ची व्हॅल्यू म्हणजे पहिली व्हॅल्यू n टोटल n पैकी किती पाहिजे दॅट इज r. सिंगलची व्हॅल्यू म्हणजे p ची व्हॅल्यू त्याच्यावरून m काढा. m मिळाला की फॉर्म्युला वापरायचा स्ट्रेट सरळ सरळ. ओके राईट. प्रॉब्लेम नंबर 2 बघा. सेकंड प्रॉब्लेम इफ probability that an atom an electric motor is defective is 0.001 full stop. What is probability that sample of 300 electronic motor will contain exactly 5 defective motors. तर लक्षात घ्या पहिल्या वाक्याचा पहिल्या सेंटेन्सचा मीनिंग लक्षात येतो का. if probability that an atom electric motor is defective is 0.001 म्हणजे एका मोटर पैकी त्याची डिफेक्टिव्ह होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे 0.01. ती एका मोटर पैकी आहे. आपल्याकडे टोटल सॅम्पल किती आहे इलेक्ट्रॉनिक मोटारचं किंवा इलेक्ट्रिक मोटारचं जो काही असेल. इलेक्ट्रॉनिक मोटार असेल तर इलेक्ट्रॉनिक वापरा, इलेक्ट्रिक असेल तर इलेक्ट्रिक वापरा. इथं तू इलेक्ट्रिक मोटर दिले आपण इथं पण इलेक्ट्रिकच वापरूया. सेकंड एक्झॅक्टली किती इलेक्ट्रिक मोटर आहेत आपल्याकडे 300 इलेक्ट्रिक मोटर आहेत. त्याच्यापैकी आपल्याला किती पाहिजे 5 म्हणजे आता हे 3 नंबर्स आहेत 300 5 आणि 0.01. तुम्हाला त्याचे मीनिंग्स लक्षात आले पाहिजे. 0.01 कशाची व्हॅल्यू 300 कशाची व्हॅल्यू 5 कशाची व्हॅल्यू. जर वाक्य यूज केले बरोबर रीड केले त्याचा मीनिंग लक्षात आला की सरळ सरळ त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बघा सोल्युशन मध्ये गिव्हन n नंबर ऑफ ट्रायल्स किंवा नंबर ऑफ सॅम्पल म्हणतो आपण. टोटल नंबर ऑफ सॅम्पल किती आहे टोटल नंबर ऑफ सॅम्पल्स किंवा टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक मोटर किती आहे 300 पैकी किती मोटर डिफेक्टिव्ह पाहिजे एक्झॅक्टली r म्हणजे एक्झॅक्ट 5. एका सिंगल प्रोबॅबिलिटी किती आहे तर ती सिंगलची प्रोबॅबिलिटी आहे 0.01 राईट.
सो देअरफॉर मीन साठी फॉर्म्युला आहे m इज इक्वल टू n इंटू p. सो m इज इक्वल टू n म्हणजे किती आहे 300, p म्हणजे किती आहे 0.01. 300 इंटू 0.01 म्हणजे 3. सो m इज इक्वल टू 3. m ची व्हॅल्यू किती येते 3 येते. सो देअरफॉर बाय पॉइसन्स डिस्ट्रीब्यूशन काय फॉर्म्युला आहे पॉइसन डिस्ट्रीब्यूशनचा p ऑफ r इज इक्वल टू e raised to power minus m to the power r divided by r factorial. व्हॅल्यू पुट अप करा. सो p ऑफ एक्झॅक्टली 5 पाहिजे म्हणजे p ऑफ 5 काढायचे आपल्याला. एक्झॅक्टली 5 कंटेन एक्झॅक्टली 5 डिफेक्टिव्ह मोटार. e raised to power minus m म्हणजे 3 raised to power r म्हणजे 0.01. सॉरी r म्हणजे किती आहे 5 डिवाइडेड बाय 5 फॅक्टोरियल. राइट. e raised to power minus 3 ची व्हॅल्यू दिली 0.0498. 3 चा फिफ्थ पॉवर किती येतो बघा. 3 चा फिफ्थ पॉवर काय आहे 3 चा फिफ्थ पॉवर किती येतो कॅल्क्युलेट करा. 3 चा फिफ्थ पॉवर e raised to power minus 3 तर हा 0.0498. 3 चा फिफ्थ पॉवर येतो 243 डिवाइडेड बाय 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजे 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. आता एखाद्याला याच्यात वेळ घालवायचा नसेल तर आपल्या कॅल्सीवरती तिथं सुद्धा डायरेक्ट फॅक्टोरियलचं नोटेशन आहे. तो डायरेक्ट 5 फॅक्टोरियल दाबा त्याची व्हॅल्यू डायरेक्ट दाखवणार तो. ठीक आहे. म्हणजे ही व्हॅल्यू डायरेक्ट कॅल्सीवरती जर कॅल्क्युलेट केली so that value will be 0.1008. 0.1008. So this is value of p of 5. कारण आता एमसीक्यू आहे त्याच्यामुळे वेळ घालवायचा नाहीये. डायरेक्ट ही डायरेक्ट व्हॅल्यू ठेवली कॅल्सीवरती की ती आन्सर डायरेक्ट दाखवतो 0.100. ही व्हॅल्यू ठेवता आली पाहिजे e raised to power minus 3 to the power 5 divided by 5 फॅक्टोरियल. कॅल्सीवरती पुटअप करा डायरेक्ट तुमचा आन्सर येणार 0.1008. राइट. ओके. नेक्स्ट बघा प्रॉब्लेम नंबर 3 मी ऑलरेडी राईट डाऊन केलं आहे आणि त्याचं सोल्युशन पण दिलं. फक्त ते समजून घ्यायचा प्रयत्न करू आपण. इफ 2% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब्स manufactured by a company are defective, find the probability that in a sample of 100 bulbs 3 are defective. क्वेश्चन एकदा कळाला रीड केलेला कळाला ओके. नाही कळाला परत एकदा रीड करायचा. जोपर्यंत क्वेश्चनचा मीनिंग लक्षात येत नाही तोपर्यंत रीड करायचा. राईट. तर रीड केल्यानंतर त्याच्यातले काय काय आपले महत्त्वाचे टर्म्स आहेत त्याच्या व्हॅल्यूज काय काय आहेत. कारण एक बी व्हॅल्यू चेंज झाली एनच्या जागी पीच्या जागी एन असं गेलं की प्रॉब्लेमचं सोल्युशन चुकतं तुमचं. त्याच्यासाठी आपल्याकडं टोटल सॅम्पल किती आहे किती बल्ब्स आहेत टोटल 100 म्हणजे एन इज इक्वल्स टू 100. 100 पैकी किती बल्ब्स आपल्याला पाहिजे डिफेक्टिव्ह आपल्याकडे आले पाहिजे 3 बल्ब. 100 पैकी बघा शेवट फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इन अ सॅम्पल ऑफ 100 बल्ब 3 आर डिफेक्टिव्ह म्हणजे 100 पैकी 3 बल्ब डिफेक्टिव्ह आले पाहिजे असं म्हणणं आहे त्यांचं. म्हणजे एनची व्हॅल्यू 100 आरची व्हॅल्यू 3 आणि 100 बल्बपैकी प्रोबॅबिलिटी किती आहे 2% बल्ब डिफेक्टिव्ह होतात. 100 पैकी 2 म्हणजे 1 पैकी 2 भागिले 100 म्हणजे 0.02 म्हणजे हे 0.02 2% म्हणलेलं आहे ना. 2% म्हणजे 2/100. 2/100 म्हणजे 0.02. राईट. म्हणजे पी ची व्हॅल्यू 0.02 एन ची व्हॅल्यू 100 आर ची व्हॅल्यू 3
n is equals to 100, r is equals to 3, p is equals to 2%, 2% is nothing but 0.02. okay, mean काढा, n into p, n multiply by p, so mean is equals to 100 into 0.02, तर त्याची व्हॅल्यू येते 2. सो मीन आला 2. सो बाय पॉइसन डिस्ट्रीब्यूशन फॉर्म्युला आहे p ऑफ r, हा पॉइसन डिस्ट्रीब्यूशनचा फॉर्म्युला आहे, e रेज टू पॉवर मायनस m टू द पॉवर r डिवाइडेड बाय r फॅक्टोरियल. तर r ची व्हॅल्यू 3 आहे, सो e रेज टू p ऑफ 3 इज इक्वल्स टू e रेज टू पॉवर m ची व्हॅल्यू 2 आहे, सो e रेज टू पॉवर मायनस 2 रेज टू पॉवर m टू द पॉवर r 2 रेज टू पॉवर 3 डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल. म्हणजे आता हा टर्म कॅल्क्युलेट करायचा आहे, दिलेला आहे का नाहीये, दिलेला नसेल तर कॅल्सी काढायचा आहे आपला, कॅल्सी वरती शिफ्ट प्लस ln यूज करा आणि ब्रॅकेट मध्ये -2 ही व्हॅल्यू ठेवा, शिफ्ट प्लस ln -2, कारण हा पॉवर किती आहे -2. ही टर्म कॅल्क्युलेट करायची म्हणजे आपल्याला एक्सपोनेन्शियल कॅल्क्युलेट करायचं आहे आणि एक्सपोनेन्शियल साठी e रेज टू पॉवर -2 कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला शिफ्ट प्लस ln ब्रॅकेट वरती तर आहे बघा ln, लक्षात येत नसेल तर असा टर्म शिफ्ट प्लस ln, जो तुमच्या कॅल्सी वरती ऑप्शन ऑन केल्यानंतर कॅल्सी ऑन करायचा, कॅल्सी ऑन केल्यानंतर शिफ्ट बटन पहिल्यांदा यूज करायचंय, शिफ्ट नंतर ln यूज करायचंय आणि मग -2 ब्रॅकेट मध्ये -2 ठेवायचा म्हणजे सोल्युशन मिळतं. म्हणजे शिफ्ट ln -2, तर याची व्हॅल्यू येते 0.1353, ही व्हॅल्यू येते, तीच व्हॅल्यू ठेवली 0.1353. 2 चा क्यूब म्हणजे 8, 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 into 2 into 1, टोटल कॅल्क्युलेशन करा, p of 3 is equals to 0.1804. so this is the final answer, p of 3 is equals to 0.1804. next okay, problem number 4. if the probability of a bad reaction from certain injection is 0.01 full stop, determine the chance that out of 2000 individuals 2 will get a bad reaction. तुम्ही ऐकलं असेल, आपण ऐकतो रिएक्शन झाली, आपण म्हणतो इंजेक्शनची रिएक्शन झाली किंवा त्या अशा त्या एखाद्या सर्टन इंजेक्शन पासून रिएक्शन झाली, तर याची प्रोबॅबिलिटी खूप रेअर असते, रिएक्शन होण्याची प्रोबॅबिलिटी खूप रेअर, ती आहे बघा 0.001. म्हणजे एक पर्सन असेल तर त्याला प्रोबॅबिलिटी किती असेल त्याची 0.001. डिटरमाइन द चान्स दॅट टोटल नंबर ऑफ पर्सन्स किंवा इंडिव्हिज्युअल्स किती घेतलेत 2000, म्हणजे मोठ्या प्रमाणात पर्सन्स आहेत. 2 विल गेट अ बॅड रिएक्शन, म्हणजे 2000 पैकी 2 जणांना रिएक्शन होण्याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे आपल्याला. आणि ब्रॅकेटमध्ये दिलंय e रेज टू पॉवर -2 इज इक्वल्स टू 0.1353. हा दिला असेल वेल अँड गुड, दिला नसेल तरी आपल्याला काढता यायला पाहिजे. कॅल्सीवरती कसा काढायचा तो मी सांगितलेला आहे, राईट. इव्हन काय काय दिले टर्म दिया, n टोटल नंबर ऑफ सॅम्पल और टोटल नंबर ऑफ ट्रायल्स किंवा टोटल नंबर ऑफ आता इथे इंडिव्हिज्युअल्स, हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ सच पीपल्स आर देयर 2000. आउट ऑफ 2000 हाऊ मेनी पीपल वी वांट, एक्झॅक्टली 2. आणि सर्टन रिएक्शन एका पीपलला, एका मुलाला चान्स होण्याची प्रोबॅबिलिटी किती असते तर 0.001. एक नेहमी लक्षात ठेवा, p ची व्हॅल्यू कधी 0 आणि 1 याच्यामध्ये असते. p ची व्हॅल्यू किती असते, मिनिमम 0 मॅक्सिमम 1, म्हणजे 0.1 0.2 0.03 0.4 0.5 0.06 अशा टाइप मध्ये ही व्हॅल्यू असते p ची व्हॅल्यू. ओके, सो देयरफॉर मीन काढा, मीन इज इक्वल्स टू np, म्हणजे m कॅल्क्युलेट करते, m इज इक्वल्स टू मीन, सो m इज इक्वल्स टू 2000 मल्टिप्लाय बाय 0.01. तर याचं मल्टिप्लिकेशन किती येतं तर 2000 into 0.001, याचं मल्टिप्लिकेशन 2 येतं. सो देयरफॉर बाय पॉइसन्स डिस्ट्रीब्यूशन, पॉइसन डिस्ट्रीब्यूशन काय, पॉइसन डिस्ट्रीब्यूशनचा फॉर्म्युला p of r is equals to e raised to power -m
m to the power r divided by r factorial. हा फॉर्म्युला आहे पॉइसन डिस्ट्रीब्यूशनचा. एक्झॅक्टली 2 पाहिजे. सो p of 2 is equals to e raised to power -2 2 raised to power r म्हणजे पण 2 divided by 2 factorial म्हणजे 0.1353 divided by 4 आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 into 1 म्हणजे 2 म्हणजे 0.1353 मल्टिप्लाय बाय 2 करा, मल्टिप्लाय बाय 4 करा, डिवाइड बाय 2 करा. काय येतं आन्सर सांगा. बघा फायनल आन्सर p of 2 is equals to 0.2706. ही प्रोबॅबिलिटी दोन इंडिव्हिज्युअल पर्सन त्यांना बॅड रिएक्शन होऊ शकते असे दोन पर्सनची प्रोबॅबिलिटी किती आहे 0.2706 राईट. ओके चला थोडेसे वेगळ्या टाईपचे याचेच पॉइझनचे थोडेसे वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स घेऊ आपण आता. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. इन पॉइसन डिस्ट्रीब्यूशन p of 2 is equals to p of 3. फाइंड p of 5. p of 2 आणि p of 3 ची व्हॅल्यू जर सेम असेल तर p of 5 काढायचे आपल्याला. लक्षात घ्या इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. येऊ शकते एमसीक्यू मध्ये छोटं एक्झाम्पल असतं. बघा पॉइसन डिस्ट्रीब्यूशन आपल्याला माहिती आहे. p of 2 p of r is equals to e raised to power -m to the power r divided by r factorial. हा फॉर्म्युला आहे पॉइसन डिस्ट्रीब्यूशनचा आणि ऑलरेडी काय दिलंय p of 2 is equals to p of 3. ही व्हॅल्यू दिली आहे म्हणजे इथं r ची व्हॅल्यू 2, इथं r ची व्हॅल्यू 3 राइट. सो देयरफॉर म्हणजे p of 2 नुसार आपल्याला e raised to power -m to the power r divided by r factorial. इथं बघा e raised to power -m to the power r divided by r factorial. r ची व्हॅल्यू 3 ठेवावी लागेल, r ची व्हॅल्यू 2 ठेवावी लागेल म्हणजे इथं r रिप्लेस करायचा आहे, इथं पण r रिप्लेस करायचा आहे. LHS ला p of 2 आहे म्हणजे m to the power 2 divided by 2 factorial. इथं m to the power 3 divided by 3 factorial. लेफ्ट हँड साइड e raised to power -m सेम टर्म कॅन्सल होतात म्हणजे m square divided by 2 factorial m cube divided by 3 factorial. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 factorial divided by 2 factorial is equals to m cube divided by m square. हा इकडे घेतला, हा इकडे घेतला, एवढाच फरक राइट. तर 3 factorial म्हणजे 3 into 2 into 1. 2 factorial म्हणजे 2 into 1. m cube आणि m square कॅन्सल होतो, m राहतो म्हणजे हा 2 कॅन्सल, हा 1 कॅन्सल म्हणजे m ची व्हॅल्यू किती येते. So m is equals to 3. m is equals to 3, right? So therefore p of 5 is equals to e raised to power -m to the power r divided by r factorial. तर या फॉर्म्युल्यामध्ये हा p of r चा फॉर्म्युला आहे आपल्याला p of 5 काढायचा आहे. p of 5 पाहिजे म्हणजे e raised to power -3 raised to power r म्हणजे 5 divided by 5 factorial. e raised to power -3 ही व्हॅल्यू जर तुम्ही कॅल्सी वरती चेक केली तर ती व्हॅल्यू आहे 0.0498 into 243 आणि 5 फॅक्टोरियल म्हणजे 5 into 4 into 3 into 2 into 1. ही टोटल कॅल्क्युलेशन करा म्हणजे p of 5 ची व्हॅल्यू मिळते आणि p of 5 ची व्हॅल्यू बघा ती किती आहे 0.1008. So this type of problem will be asked.
म्हणजे अशा टाईपचे प्रॉब्लेम विचारू शकतात. P(2) P(3) इक्वल आहे, त्याच्यावरून एमची व्हॅल्यू काढता येते. आलेली एमची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये ठेवून त्या P(5) P(r) ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करते. अशाच टाईपचा पुढचा प्रॉब्लेम सॉल्व करा. बघा, इन पॉइसन डिस्ट्रीब्युशन P(1) इज इक्वल टू P(2). फाइंड मीन म्हणजे एम काढायचं आहे आणि P(4) ही व्हॅल्यू काढायची. मागच्या प्रॉब्लेम सारखा सिमिलर आहे, फक्त तुम्हाला लक्षात यावं. बघा, P(1) इज इक्वल टू P(2). r ची व्हॅल्यू पहिल्या याच्यामध्ये 1, r ची व्हॅल्यू दुसऱ्या याच्यामध्ये 2. म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे, e⁻⁻m m to the power r divided by r factorial, LHS, e⁻⁻m m to the power r divided by r factorial. आता पहिल्यामध्ये r ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे m to the power 1 divided by 1 factorial. दुसऱ्या याच्यामध्ये r ची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे m to the power 2 divided by 2 factorial. त्या व्हॅल्यूज ठेवल्या आपण, राईट. म्हणजे e⁻⁻m कॅन्सल झाला. m to the power 1 म्हणजे m divided by 1 factorial म्हणजे सुद्धा 1 is equal to m square divided by 2 factorial म्हणजे 2 into 1 म्हणजे 2 म्हणजे m by 1 is equal to m square by 2. So cross multiply करा. This implies 2 divided by 1 is equal to m square by 1. क्रॉस मल्टिप्लाय करा. m इकडे आला, 2 इकडे घेतला. 2 by 1 म्हणजे 2 आणि m square by m म्हणजे m. सो m is equals to 2. m ची व्हॅल्यू किती आली? m is equals to 2. मीन, सो मीन is equals to m is equals to 2. काही प्रॉब्लेम आहे m कॅल्क्युलेट करण्यामध्ये? हा टर्म मात्र हा e⁻⁻m दोन्ही साइडला आहे म्हणून कॅन्सल होतो. नाउ नेक्स्ट, देयरफॉर P(4) is equals to e⁻⁻m m म्हणजे 2 2 raised to power r म्हणजे 4 divided by 4 factorial. तर तुमच्या कॅल्सीवरती हा एक बघा 0.1353 चेक करा. कॅल्सीवरती e⁻⁻2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. 2 raised to power 4 हा 16 येतो. 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 into 3 into 2 into 1 म्हणजे 12 24 येते. आणि टोटल व्हॅल्यू P(4) is equals to कॅल्सीवरती व्हॅल्यू ठेवा आणि कॅल्क्युलेट करा. P(4) is equals to काय येते ती व्हॅल्यू सांगा. तर ती व्हॅल्यू येते बघा 0.09. 0.09. So this is the value of P(4). अशा टाइपचं सुद्धा एक्झाम्पल, छोटं एक्झाम्पल MCQ ला विचारू शकतात. किंवा तुम्ही 9th 10th ला तुमचा मीन कसा काढायचा त्याच्यावरती पण 1-2 प्रॉब्लेम आहेत, ते घेऊ. म्हणजे हा सेकंड टाइप संपतो, मीन काढायचा. बघा, हा प्रॉब्लेम नंबर 7. मागच्या प्रॉब्लेमला तुम्ही 5 नंबर होता आपला, थोडासा सिक्वेन्स चेंज करा. 5व्या नंतर 6वा प्रॉब्लेम नंबर 6 लायचा विसरला होता आपला. ठीक आहे, 5 आणि 6. नाव आता प्रॉब्लेम नंबर 7. खूप सिंपल आहे. फिट अ पॉइसन डिस्ट्रीब्यूशन फॉर फॉलोइंग ऑब्झर्वेशन. ऑलरेडी तुम्ही अशा टाइपचे एक्झाम्पल्स 9th 10th स्टँडर्डला सॉल्व केले. मीन काढायचे, मीन. ठीक आहे, मीन त्याला मराठीमध्ये मीन माहितीये, ॲव्हरेज काढतो आपण. ठीक आहे, त्या टाइपचं मीन काढायचं आहे. तर बघा, पहिली टर्म काय दिली आहे xi, दुसरी टर्म काय दिली fi. तर लिहिताना 0 1 2 3 4. fi 122 60 15 2 आणि 1. नेक्स्ट करा xi into fi म्हणा किंवा fi into xi. म्हणजे हे कॉलम तयार करायचे. हा पहिला xi, हा fi. नाउ fi into xi. बघा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येतं? राइट. बघा, 0 into 122 0
1 into 60 60, 2 into 15 30, 3 into 2 6, 4 into 1 4 झालं. आता fi या टर्मचं ऍडिशन बघा किती येते 112 122 आणि 60 182 182 म्हणजे 197 199 200 म्हणजे समेशन ऑफ fi इज इक्वल्स टू 200 आणि व्हॅल्यू 0 प्लस 60 90 96 40 म्हणजे समेशन fi into xi याची ऍडिशन किती येते 100 येते. तर तुम्हाला मीन साठी आपल्याला 10th मध्ये फॉर्म्युला झाला होता मीन इज इक्वल्स टू समेशन मीन. आता इथं मीन साठी आपण m घेऊया समेशन fi into xi डिवाइडेड बाय समेशन fi. हा फॉर्म्युला होता. fi म्हणजे फ्रिक्वेन्सी, xi म्हणजे ऑब्झर्वेशन. तर fi into xi याची व्हॅल्यू 100 समेशन fi याची व्हॅल्यू 200. सो 100 डिवाइडेड बाय 200 तर याची व्हॅल्यू हा 0 कॅन्सल 1/2 आणि 1/2 म्हणजेच किती 0.5. सो m इज इक्वल्स टू 0.5. सो देअरफॉर पॉइसन्स डिस्ट्रीब्यूशन आपल्याला पॉइसन डिस्ट्रीब्यूशनचा फॉर्म्युला राईट डाऊन करायचा आहे. पॉइसन डिस्ट्रीब्यूशन इज P of r is equals to e raised to power minus m to the power r divided by r factorial. त्याच्यामध्ये m ची व्हॅल्यू पुट अप करा. सो P of r is equals to e raised to power minus 0.5 to the power r divided by r factorial. So this is Poisson distribution for the distribution for म्हणजे हा टर्म येतो (0.5 to the power r divided by e raised to power minus 0.5. आता याच्यामध्ये r च्या व्हॅल्यू 0 1 2 3 4 5 ठेवून आपल्याला पुढील कॅल्क्युलेशन करता येतं. म्हणजे पॉइसन डिस्ट्रीब्यूशन फिट करा म्हणलं की मीन काढावा लागतो आणि मीन आपल्याला माहिती आहे हा रॉ डेटा आहे. रॉ डेटाचं मीन कसं काढायचं fi into xi चं मल्टिप्लिकेशन करून सगळ्या टर्मची ॲडिशन घ्यायची. इथं समेशन fi फ्रिक्वेन्सी या सगळ्या फ्रिक्वेन्सीची ॲडिशन 200 येते. या सगळ्या fi into xi याचं प्रॉडक्टचं काय येतं 100 येतं. म्हणून 100 upon 200 आणि 100 upon 200 म्हणजेच काय येतो मीन काय येतो 0.5 म्हणजेच हे तुमचं फायनल आन्सर P of r is equals to. तर या फॉर्म्युल्यानुसार पुढे सॉल्व करत जायचं. ठीक आहे. प्रॉब्लेम लक्षात आला. सिंपल एक्झाम्पल विचारू शकतात. असंच एक लास्ट एक्झाम्पल सॉल्व करू आणि मग थांबू. बघा लास्ट प्रॉब्लेम फिट अ पॉइसन डिस्ट्रीब्यूशन फॉर फॉलोइंग ऑब्झर्वेशन. xi मध्ये दिलंय 20 30 40 50 60 आणि 70 आणि फ्रिक्वेन्सी fi मध्ये 8 12 30 10 6 आणि 4. तर बघा इथं अगोदर हा पहिला कॉलम या xi च्या व्हॅल्यूज 20 30 40 50 60 70 या fi च्या व्हॅल्यूज 8 12 13 10 6 आणि 4. या दोघांचा मल्टिप्लिकेशन 12 38 8 2 16 160 5 3 36 360 40 आणि 30 चं मल्टिप्लिकेशन 1200 50 आणि 10 म्हणजे 500 60 आणि 6 म्हणजे 360 70 आणि 4 म्हणजे 280. आता झाल्यानंतर या सगळ्या कॉलमची सम 8 आणि 12 20 20 30 4 20 30 50 60 70 ही टोटल व्हॅल्यू 70 येते. आणि ह्या प्रॉब्लेमची ॲडिशन तुम्ही कॅल्क्युलेटर वरती करा. ती येते 2860. So therefore mean is equals to summation fi xi divided by summation fi 2860 भागिले 70. तर ही व्हॅल्यू येते 40.8571. तर मीन काय येतो 40.8571. So therefore Poisson distribution चा हा फॉर्म्युला P of r is equals to e raised to power minus m to the power r divided by r factorial. याच्यामध्ये m च्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवा म्हणजे हा तुमचा फायनल रिझल्ट. P of r is equals to e raised to power minus 40.8571 into 40.8571 to the power r
डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल. हे तुमचं पॉयझन डिस्ट्रीब्युशन. आता आरची व्हॅल्यू 0, 1, 2, 3, 4, 5, 6 काही पण ठेवली तर तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करता येतं. तर अशा टाईपचा हा तुमचा सेकंड टाईप आहे पॉयझन डिस्ट्रीब्युशन. तर या ठिकाणी एंड होईल आपला हा सेकंड टाईप. तर अजून एक टाईप राहिला म्हणजे तुमचं 5व्या युनिटवरती फक्त 3 टाईप्स आहेत, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉयझन डिस्ट्रीब्युशन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये थर्ड टाईप आपला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन घेऊया.